हाय गाईज, मी नंदिनी। आज आपण बनवत आहोत लोणचं। तर मी इथे 1 किलो आंबे घेतले आहे आणि ह्या आंब्याला स्वच्छ धुवून छान रात्रभर हळदी आणि नमक लावून अशी थोडे हवेशीर सुकत ठेवले होते पाणी हे करायसाठी। तर याच्यातला आता बघू शकता हे झालेलं आहे, मेल्ट झालाय चांगलं। आता याचा आपण मसाला बनवून लोणचं बनवायचा। हे आंबटवाले आंबे आहेत एवढ्या साईजचे। तर मी या प्रकारे यांना चांगला छान धुवून काटून घेतलेले आहे। पुसून छान हळदी मीठ लावलेलं आहे आणि रात्रीभर हव्यामध्ये ठेवलेलं आहे। तर मी या कटोऱ्यामध्ये लोणचं बनवणार आहे। तिथं टाकलेलं आहे मी ना धनिया पावडर आणि आता तिखट सुद्धा घालते। 3 चमचे तिखट घातलेला आहे आणि 2 चमचे धनिया पावडर। तुमच्याकडे धने असतील तर त्याला पिसून सुद्धा घ्या। त्यानंतर मी इथं थोडासा मेथी दाणा आणि जिरा आणि थोडेसे आपले अजवाईन ह्यांचा छान पावडर करून घेतलाय। दरदरा आहे तो चांगला दरदरा ठेवलेला आहे। तर हा सुद्धा आपण याच्यामध्ये एक साईडला घालत आहे। मग याच्यामध्ये छान खोलतं तेल आपण घालणार आहोत। थोडासा आमचूर पावडर घालत आहे, जास्त नाही, थोडासा। आंबे आधीच आंबट आहेत बघा। या प्रकारे मसाला तुम्ही बनवून घ्या आणि मस्त धनिया पावडर, तिखट, आमचूर पावडर आणि इथं जिरा, सोप आणि अजवाईन याची चांगला पेस्ट आहे। इकडे मी तेल गरम करायला ठेवलं होतं। मी साधा खावायचं तेल टाकत आहे, तुमच्याकडे असेल तर सरसूचं तेल टाकू शकता। तर माझं तेल छान गरम झालेलं आहे बघा। जास्त मसाले सुद्धा नको घाला, नाहीतर कसं मसाला लागते। तर हा घरगुती पद्धतीचा मी लोणचं बनवत आहे। तर मी थोडा घेतलेला आहे सगळे एवढे आयटम, त्यानुसार मी बनवत आहे इथे। त्यानंतर आपण मोहऱ्याची डाळ घालू। इथं बघा मोहऱ्याची डाळ घातली, आपल्यानुसार घाला, तुम्हाला किती वाटते। मी कमीच घालते कारण माझ्याकडे आहे, पण 1 किलोच्या हिशोबाने घालत आहे। त्यानंतर चवीनुसार नमक। मी तर त्या फोडीला नमक लावलं होतं तर थोडा कमीच घालताय नमक, वरून घालताय ते लागलं तर ह्या सगळे मसाले आता झालेले आहेत। तर याच्यामध्ये आपण आता हा खोलता तेल घालत आहोत। या प्रकारे मी हा तेल घालत आहे। त्यामध्ये हा मसाला छान भाजून जाईल। पहिले आपण हा मसाला भाजण्यापुरताच तेल घालू, छान असा परतून घेऊ। खूप सुंदर सुगंध येत आहे असं बघू शकता। तर यामध्ये आता आपण फोडी घालून घेऊ बघा। या प्रकारे सगळ्या फोडी घालून घेऊ। फोडी घालून परतून घेऊ छान। हे सगळे आंब्यात आपण घालून घेऊ, याला परतून घेऊन घेऊ छानपैकी। या प्रकारे छान परतून घेऊ पूर्ण। तर बघा गाईज, जेवढं आपल्याला याच्यात तेल लागते त्या प्रकारे आपण तेल घालायचं। तर मी इकडे चांगला खेळता तेल घातला, अजून लागला तर वरून घालता येते। मी गरम करून ठेवलेलं आहे तेल। तर या प्रकारे छान आपला लोणचं। आणि तुम्हाला जास्त खट्टा नाही वाटला तर इथं थोडीशी आपण साखर किंवा गूळ घालू शकतो तोडून। तर साखर गूळ उद्याही घालला तरी चालते। आज रात्रभर याला याच्यात घालून ठेवू देऊ आणि सकाळी आपण डब्यात भरू याला। या प्रकारे छानपैकी भिजू देऊ आणि झाकून ठेवून देऊ छान।
तर बघा हां, असं तेल, जेवढा लोणच्यामध्ये तेल राहते तेवढा छान जास्त दिवस टिकते लोणचं. एकदम पण नाही, पण या प्रकारे तेल पाहिजे. तर बघा गाईस, या प्रकारे आपला लोणचं तयार आहे. कसं घरामध्ये लाईट, आमचे जे रूम आहे ना लाईट शिवाय, तर याच्यामुळे अंधाराचा उजेड येत नाही बरोबर. तर या प्रकारे आपला लोणचं बनलेला आहे. नक्की बनवून बघा, खूप आवडेल तुम्हाला आणि घरगुती रेसिपी आहे. तर बाय गाईज, टेक केअर.